उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध इमारती विकास कामांचे लोकार्पण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। शहरातील सुसज्ज प्रशासकीय इमारती, अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजना, कौडखेड व गुडसूर येथील वीज उपकेंद्रांचा यामध्ये समावेश आहे। तसेच उदगीर शहरातील भूमिगत गटार योजनेची यावेळी भूमिपूजन करण्यात आले। कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता BS पांढरे, अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते झाले। या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 2876 चौरस मीटर आहे। यामध्ये तळमजल्यावर वाहनतळ, पार्किंग, पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचा कक्ष, कॉन्फरन्स हॉल, कोर्ट रूम यासह विविध कक्ष, दुसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष, EVM स्ट्रॉंग रूम, बैठक सभागृह आणि इतर कक्ष आहेत। तिसऱ्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय असून उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षासह विविध कक्ष, कोर्ट रूम, कॉन्फरन्स हॉल आहे। या इमारतीसाठी सुमारे 10,19,00,000 रुपये खर्च झाला आहे। पंचायत समिती इमारत उदगीर पंचायत समितीच्या नूतन इमारतीमध्ये एकूण 4 मजले आहेत। एकूण जवळपास 3112 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीची उभारणी सुमारे 20,17,00,000 रुपये निधीतून करण्यात आली आहे। गटविकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकारी यांचे सुसज्ज कक्ष, बैठक सभागृह या इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहेत। उदगीर प्रशासकीय इमारत उदगीर येथे सुमारे 14,95,00,000 रुपये निधीतून 3 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे। या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे 5,532 चौरस मीटर असून तळमजल्यावर वाहनतळ आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक दुय्यम निबंधक, कृषी विभागासह विविध शासकीय विभागांची कार्यालये या 3 मजली प्रशासकीय इमारतींमध्ये असतील। उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन इमारत उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उदगीर पोलीस स्टेशन साठी सुमारे 32,54,00,000 निधीतून 2 मजली इमारत उभारण्यात आली आहे। या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ जवळपास 10,957 चौरस मीटर आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले। या इमारतीमध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर उदगीर शहर पोलीस स्टेशन आहे, तर दुसऱ्या मजल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे। ही इमारत भूकंपरोधक असून सोलार अग्निशमन यंत्रणा, अत्याधुनिक कारागृह, बैठक कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष आदी सुविधांनी सज्ज आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.